नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टी पुणे यांच्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या बघा मित्रांनो जी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन ट्रेनिंग फ्री ट्रेनिंग दिलं जातं त्यांच्यातर्फे त्यांच्या घेतल्या जाणाऱ्या प्री ट्रेनिंग प्रोग्राम CET याचे रिझल्ट अनाऊन्स करण्यात आलेले आहे बघा मित्रांनो. तर UPSC सिव्हिल सर्व्हिस कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, तसेच MPSC स्टेट सर्व्हिस, त्यानंतर MPSC नॉन गॅझेटेड ग्रुप B अँड C कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, त्याकरता अजून MPSC मेन्स कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, नंतर SSC क्लास 3 कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, नंतर MPSC JMFC कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, तसेच IBPS CET व पोलीस मिलिटरी CET यांच्याकरता दिल्या जाणाऱ्या ट्रेनिंगचा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बघा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, या सर्वांकरता जी फ्री ट्रेनिंग दिली जाते त्याच्याकरता जे विद्यार्थी सिलेक्शन केले जाते त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते आणि त्यानंतर त्या परीक्षेचा रिझल्ट अनाऊन्स केला जातो. त्यामध्ये विद्यार्थ्यांची सिलेक्शन लिस्ट तसेच वेटिंग लिस्ट दिली जाते. त्यानंतर बघा मित्रांनो काय होते हे आपण आता बघणारच आहोत. या आपण जे जे सांगितलं आहे याची लिस्ट तुम्हाला आपल्या जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये लिंक मिळून जाईल. तसेच तुम्ही बार्टीच्या वेबसाईटवर जाऊन पण ते पूर्ण लिस्ट बघू शकता. तर त्यामधल्या फक्त आपण एका MPSC राज्यसेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम याची लिस्ट आपण ओपन केली आहे. त्यामध्ये बघा मित्रांनो तात्पुरती गुणवत्ता व निवड व प्रतीक्षा यादी त्यांनी जाहीर केली आहे. तर विद्यार्थ्यांना माहिती आहे बघा मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा झालेल्या आहेत. तर वेगवेगळ्या परीक्षांमधून वेगवेगळे विद्यार्थी सिलेक्शन करण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या दिवशी ही परीक्षा घेण्यात आली होती. तर त्या उमेदवारांच्या आरक्षणानुसार पर्सेंटेज स्कोअरनुसार तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सध्या ही यादी आहे ती तात्पुरती आहे. त्यानंतर जेव्हा मूळ कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, विद्यार्थ्यांची मूळ डॉक्युमेंटची तपासणी आहे ती कधी घेतल्या जाईल तर त्याकरता सूचना ही बार्टीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. सध्या फक्त विद्यार्थ्यांची पर्सेंटेजनुसार लिस्ट लावण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलं आहे की 30/2023च्या शासन निर्णयानुसार तुम्ही जर वर्ग 4चे प्रशिक्षण घेतलेले असेल तर जर तुम्ही आता सध्या जर परीक्षा दिली असेल वर्ग 2च्या ट्रेनिंग करता तर तुम्ही त्याचं पण ट्रेनिंग घेऊ शकता. फक्त जर तुम्ही वर्ग 2चे ट्रेनिंग घेतलेले असेल त्यानंतर जर तुम्ही वर्ग 4चे ट्रेनिंग घेत असाल तर ते मान्यता दिला जाणार नाही आहे. अशा प्रकारे एक विद्यार्थी उमेदवार स्पर्धा परीक्षा कार्यक्रमाचा जास्तीत जास्त 2दा लाभ घेण्यास पात्र राहणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी. तर या सर्व लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तसेच तुम्ही बार्टीच्या वेबसाईटवर जाऊन पण डाउनलोड करू शकता. या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता. अशाच व्हिडिओ करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.